नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। दत्त चौक परिसरामधून एक दुचाकी जी आहे ती भर दिवसात चोरीला गेलेली आहे। हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। आपण जर पाहिलं तर या परिसरामध्ये उर्वशी बारच्या समोर ही सोसायटी आहे आणि तिथे एक दुकान आहे। त्या दुकानामध्ये हे इसम जे आहे ते गेले होते आणि तिथे गेल्याच्या नंतर आपण बघू शकतो गाडी इथे लावलेली होती आणि आपण या गाडीचे छायाचित्र या ठिकाणी पाहू शकतो आणि नवीन कोरी गाडी होती आणि त्यांनी इथे लावली आणि 5 मिनिटं दुकानामध्ये गेले आणि हा धक्कादायक प्रकार जो आहे तो घडलेला आहे। दत्त चौक परिसरामध्ये उर्वशी बारच्या अगदी शेजारीच त्यांनी गाडी लावली आणि 5 मिनिटं फक्त ते दुकानामध्ये गेले आणि जे वाहन जे आहे ते चोरीला गेलेलं आहे। त्यामुळे हा चोरीचा धक्कादायक प्रकार जो आहे तो आपल्या बदलापूर शहरामध्ये घडलेला आहे आणि त्यामुळे नक्कीच कुठेतरी जे आहे ते एक भीतीचं वातावरण आहे। भर दिवसा ही गाडी जी आहे ती येथून चोरीला गेली आहेत आणि आपण बघू शकतो गाडीचे छायाचित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि दत्त चौक पुढे जो बेलोलीकडे जाणारा अत्यंत महत्त्वपूर्ण रस्ता आहे तेथे हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडलेला आहे। आता 12 ते 12:30च्या दरम्यान ही संपूर्ण घटना जी आहे ती घडलेली आहे। त्याच्यामुळे कुठेतरी शहरामध्ये चोरीच्या घटना ज्या आहेत त्या वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे सीसीटीव्ही फुटेज त्यांच्याकडे आलेले आहे। त्याच्यामध्ये तो इसम जो आहे तो त्यांना दिसत असल्याची प्राथमिक माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि संपूर्ण या घटनेविषयी माहिती जी आहे ते जाणून घेणार आहोत आणि हेच ते इसम आहेत ज्यांनी इथे ही गाडी लावलेली आणि ते आतमध्ये दुकानामध्ये गेले होते। हाँ मी बोलो का? अमित सर हा धक्कादायक मी प्रकार घडला। 11:15 वाजता शिवशक्ती म्हणून इथे दुकान आहे पार्ट्स घेण्यासाठी आलो होतो आणि 2 मिनिटं मी बाहेर आलो। मी 11:15च्या दरम्यान ते 12:15 दरम्यान माझी बाईक ॲक्टिवाची चावी माझ्या आहे ती कोणीतरी घेऊन गेलेलं। किती वेळ तुम्ही दुकानामध्ये गेले होते? 20 मिनिटं। ओके। आणि कितीची घटना आहे दरम्यान ही? 11:15च्या दरम्यान ही माझी चावी आहे। कधी घेतली होती तुम्ही ही गाडी? ही गाडी आली मला 8 महिने गाडी झाली। पुढे काय झालं मग तुम्ही गेल्यानंतर? मी येऊन बघतो तर मी माझ्या मशीन घेऊन आलो असं तेवढी गाडीच गायब माझी। किती काही कळत नाही। किती वेळात गाडी गायब झाली असेल? 20 मिनिटं म्हणजे 11:15च्या दरम्यान 11:15 ते 12:15 20 ते 25 मिनिटं। काही आरडाओरडा किंवा काही असं नाही काहीच नाही काहीच काहीच पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे? नाही ते चालू आहे जस्ट। काय सीसीटीव्ही वगैरे तुम्ही ते पाहिलेत का? हो सगळं बघितलेलं आहेत त्यात मला सगळं कळतंय आहे पण ते पोलिसांना तुम्ही आता मी चालू आहे चौकीलाच सगळं मी फुटेज हे घेऊन चाललो फोटो घेऊन झाले माझे त्यांना लिस्ट मी कंप्लीट माझी करत आहे। काय विनंती असेल लोकांना? मला काय विनंती आहे आव्हान किंवा जवळ म्हणजे सगळ्यांनी बघत असाल तर माझी गाडी कुठे भेटत असेल तर कॉल करा माझ्या नंबरला। माझा नंबर आहे 9130759868। तुम्हाला असं वाटतं कोणीतरी रेकी केली असेल आणि त्याच्यानंतर हा प्रकार घडला असेल? काय नाही, तो तसं- लक्ष ठेवला वगैरे? बहुतेक असेल। लक्ष ठेवलं वगैरे कारण असेल? गाडी नवीनच होती असं गाडी नवीनच आहे ना पॉश गाडी म्हणजे ओके। हो. लक्ष ठेवून हा प्रकार लक्ष केला? देऊनच केलं असेल बहुतेक। हँडल लॉक केलं होतं का? नाही नाही हँडल लॉक बिलकुल नाही हँडल लॉक नव्हतं नाही केलं? नाही मी गेट जवळ ठेवलो 2 मिनिटं गेलं आणि येऊन बसलो गाडी गॅप। नेहमी तुम्ही येता असं? हो येता? नेहमी नेहमी आज पहिल्यांदा मला असं का? पहिल्यांदा झालं जरा प्लीज जरा असेल तर मला गाडी कॉपरेट करा थँक्यू। नक्कीच आपण पाहिलं हा धक्कादायक प्रकार जो आहे तो बदलापूर शहरामध्ये घडलेला आहे। 11:15च्या दरम्यानमध्ये आपण बघू शकतो दत्त चौक परिसरामध्ये ही चोरीची घटना घडलेली आहे। याच इमारतीच्या आवारामध्ये त्यांनी गाडी लावली आणि 15 ते 20 मिनिटं ते आतमध्ये गेले असं ते सांगतात आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर जे आहे ते बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं दुचाकी त्यांची इथे नव्हती आणि या घटनेनंतर कुठेतरी एक भीतीचं वातावरण आहे। त्यांनी तात्काळ इथे आजूबाजूच्या दुकानांमध्ये विचारणा केली, विनंती केली, आता ते पोलीस स्टेशनला जात आहेत आणि कुठेतरी शहरामध्ये आपण जर पाहिलं तर भर दिवसा ही घटना घडल्यामुळे जे आहे ते एक भीतीचं वातावरण आहे। आपणही जर शहरामध्ये कुठे जात असाल, दुकानात कुठे जात असाल तर आठवणीने गाडीची चावी काढा। बऱ्याच वेळा आपण घाईघाईमध्ये चावी काढणं विसरतो, हँडल लॉक करणं विसरतो, त्यामुळे हँडल लॉकही करणं जे आहे ते विसरू नका आणि अशा ठिकाणी गाडी लावा जिथे सीसीटीव्ही कॅमेरे असतील किंवा सीसीटीव्ही कॅमेरे जर त्या ठिकाणी नसतील तर सुरक्षित आणि वर्दळ असेल अशा ठिकाणी गाडी आपली लावा। आणि आपण जर पाहिलं तर हा धक्कादायक प्रकार जो आहे तो बदलापूरच्या दत्त चौक परिसरामध्ये घडलेला आहे। बदलापूर शहरातली अशी प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक समस्या आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइसला फॉलो